टाइम मध्ये स्वागत. आपल्यासोबत आहेत गुहागरचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे. हे महाविकास आघाडीकडून ते पहिले नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले होते आणि आता आपण त्यांच्याशी संपर्क करूया, की खरंच गुहागरमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये विकास झाला का? आणि ते जेव्हा नगराध्यक्ष होते, तेव्हा कोणते-कोणते विकास कामं झाली आणि आता गेल्या 5 वर्षामध्ये कोणती विकास कामे झाली नाहीत, याची चर्चा आपण त्यांच्याकडून करूया. नमस्कार मोरे साहेब. नमस्कार. टाइम्स टीजेमध्ये आपलं स्वागत. मला सांगा, गेली पहिली 5 वर्ष जेव्हा नगरपंचायत स्थापन झाली, तेव्हा तुम्ही नगराध्यक्ष होतात. प्रामुख्याने कोणती विकास कामे तुम्ही केलीत? माननीय ह्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास राज्यमंत्री आदरणीय भास्करराव जाधव साहेब यांनी 6 ऑक्टोबर 2012 ला गुहागर नगरपंचायतीची स्थापना केली. त्यानंतर 2013 मध्ये सार्वत्रिक निवडणुका लागून नगरपंचायत स्थापन झाली आणि त्या नगरपंचायतचा प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला. त्यानंतर नगरपंचायतीनी जी कामांची जो आपण आदरणीय आमदार भास्कर जाधव साहेबांनी जो लोकांना जाहीरनामा दिला होता, त्या जाहीरनाम्याचे जे पहिले टप्पे होते, म्हणजे आपण म्हणतो आपण घर बांधताना आपल्याला जे काही पाया बांधावा लागतो, तो पाया आम्ही नगरपंचायतचा परिपूर्णपणे केला होता. आपण गुहागर शहरामध्ये शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने सीडीपी तयार केला. त्याच्यानंतर जी पाण्याची रखडलेली कामं होती, ती तात्पुरत्या स्वरूपात आपण ती कामं करून घेतली. त्याच्यानंतर 24 तास पाण्यासाठी आपण एक चांगल्या प्रकारची पीएमसी नेमून त्याचा सगळं स्ट्रक्चर तयार केला होता. एस्टिमेट वगैरे तयार करून आपले झाले होते. त्याचप्रमाणे गुहागर नगरपंचायतचा आपण डीपीसाठी सुद्धा प्रयत्न केले होते. त्यानंतर नगरपंचायतमध्ये स्ट्रीट लाईट असेल, पाखाड्या असतील, रस्ते असतील. आज दुर्गादेवीचा जो रस्ता आहे, तो भविष्यामध्ये कधी होणार नव्हता. तो आपण करून घेतला. प्रत्येक वार्डामध्ये पेवर ब्लॉक हे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने कामं केली आहेत. इथे गुहागरमध्ये जो समुद्राचा पाण्याचा जो प्रश्न आहे, समुद्राचं अतिक्रमण, तो रोखण्यासाठी आदरणीय आमदार साहेबांनी जवळ-जवळ गुहागरमध्ये 14-15 धूप प्रतिबंधक बंधारे बांधलेत. अगदी बागेच्या टोकापासून खालच्या पाटपर्यंत. अशा प्रकारचं विकास कामाच्या दृष्टीने आपण कामं केली आहेत. तुम्ही म्हणताय आमदार भास्कर जाधव मंत्री असताना नगरपंचायतीने आणली. पण पालकमंत्री परवा सांगे, की नगरपंचायत पालकमंत्री उदय सामंत आणली. आता आदरणीय उदय सामंत साहेबांसारखा पालकमंत्री एवढे वर्ष मंत्री असलेला माणूस जर अशा प्रकारे खोटं बोलत असेल, तर मग त्याच्याबद्दल आम्ही बोलणे ते चुकीचंच होईल. कारण 12 ऑक्टोबरला ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भास्कर जाधव होते. तेच नगरविकास मंत्री होते आणि त्यांनीच ही गुहागरची नगरपंचायत आणली, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. तुम्ही म्हणता, की गेल्या 5 वर्षात तुम्ही एवढी सर्व कामं केलीत. मग जेव्हा मागची 5 वर्षे झाली, तेव्हा मग तुम्ही परत तुमची सत्ता का आली नाही? गुहागरमध्ये एक वेगळं सामाजिक राजकारण आणखीन भास्कर जाधव विरुद्ध इतर सगळे एकत्र झाले. त्याच्यामुळे हा एक सामाजिक फॅक्टर निर्माण झाला. त्याच्यामुळे आमची सत्ता आली नाही. आमचा एकच नगरसेवक त्यावेळेला निवडून आला. तुम्ही म्हणताय डीपीचा प्लॅन तुम्ही केला होता. पण विरोधक म्हणतात, आम्ही त्यांनी डीपीचा प्लॅनच केलेला नव्हता. कसं आहे, विरोधकांना बोलायला काय ते समजत नाही मला. 12 ऑक्टोबरला नगरपंचायत स्थापन झाली. 2013 मध्ये आमची नगरपंचायत बॉडी स्थापन झाली. त्याच्यानंतर डीपीसाठी लागणारी सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. डीपीच्या आम्ही नगरपंचायतच्या बॉर्डर आम्ही आधी जाहीर केल्या. त्याच्यानंतर आम्ही इरादा स्पष्ट केला. त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रिया होईपर्यंत आम्ही त्याचा जो नगरपंचायत बॉडीने डीपी तयार करायचा असतो, त्याच्यासाठी आपण एक अंदाजपत्रक तयार करून तो एस्टिमेट आम्ही म्हणजे त्याची निविदा काढली आणि तेवढ्याच वेळेत 2017 मध्ये आचारसंहिता लागली आणि डीपी व्हायला एवढ्या कमी कालावधीत डीपी होत नाही. पण डीपीसाठी लागणारा जो फाउंडेशन आहे, तो संपूर्ण आम्ही तयार करून ठेवला होता. मला सांगा, मग गेल्या 5 वर्षामध्ये हा डीपी तयार झाला का? किंवा 5 वर्षामध्ये ही तुम्ही केली कामं किंवा तुमच्याकडून राहिली कामं, ही विकास कामं अर्धवट ती त्यांनी पूर्ण केली का? कसं आहे, इरादा जाहीर झाल्यानंतर 3 वर्षाच्या आतमध्ये जर नगरपंचायतनी डीपीसाठी स्वतः पुढाकार घेतला नाही, तर तो डीपी शासनाकडे जातो. मग शासन त्याच्यावर निर्णय घेतो. आम्ही इरादा जाहीर केल्यानंतर पुढच्या बॉडीने डीपी आपल्या अखत्यारीमध्ये होण्यासाठी काहीच केलं नाही. तो जर आपल्या अखत्यारीमध्ये केलं असतं, तर आज जे प्रश्न निर्माण झालेत गुहागरमधले, कोणाचा रस्ता जातोय, काही नगरसेवकांचे घर जात आहेत, पण त्या नगरसेवकांनाच माहिती नाही. नगरसेवकांची घरं जात आहेत, त्या नगरसेवकांनाच माहिती नाही. आणखीन त्यांनी तो ठराव, दुसरी गोष्ट, तो ठराव बॉडी बॉडी जवळ आल्यानंतर तो ठराव सगळ्यांनी एकमताने मंजूर केला आणि आता दुसऱ्यावर जर खापर फोडत असतील तर चुकीचं आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मी सांगतो. माझे मित्र निलेशजी सुर्वे म्हणतात, की पहिल्या बॉडीने काय केलं नाही. चिपळूणमध्ये रिवाइज डीपी, म्हणजे पहिला डीपी झाला होता, त्यांच्या भाजपच्या नगराध्यक्ष असताना आज
म्हणजे 5 वर्ष भाजपच्या नगराध्यक्ष होत्या. राज्यात त्यांचं सरकार आहे, केंद्रात त्यांचं सरकार आहे, तरी चिपळूणचा अजून डीपी फायनल नाही झालाय. त्याचीही कुठेतरी त्यांनी आपल्या पण म्हणजे ह्याच्यामध्ये झाकून बघावं ना, आपण आपण काय करतोय. तशा पद्धतीने डीपी किती वर्षांनी होतो आणि तो परिपूर्ण कशा पद्धतीने असला पाहिजे, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. गेल्या 5 वर्षामध्ये राजेश बेंडल हे जनतेतून निवडून गेले होते. खरंच त्यांनी 5 वर्षात विकास केला का गुहागर शहराचा? माझ्या माहितीप्रमाणे जर त्यांनी विकास केला असता तर गेल्या वेळेस त्यांनी जाहीरनामा लोकांसमोर दिला होता. त्यातली किती कामं पूर्ण झालेत हे जनतेला सर्व माहिती आहे, की बाबा मागच्या वेळेला जो जाहीरनामा झाला त्यांनी दिला होता त्यातली किती कामं झालेत. आता हे आमच्या स्ट्रीट लाईट आहेत, तेही आम्ही जे पैसे ठेवले होते 14 वित्त आयोगातले त्याच्यातून झालेत, पण ते स्ट्रीट लाईटचे बांबू उभे आहेत, अजून लाईटच पेटत नाही. मग विकास झाला असेल तर त्यांनी सांगावं आम्ही विकास केला. मला सांगा, एक आम्हाला माहिती मिळाली, की या गेल्या 5 वर्षामध्ये 25 लाख रुपये हा निधी काय परत गेला का नगरपंचायतीतून? आम्ही ज्या वेळेला नगरपंचायतमधून 2017 मध्ये बाजूला झालो, त्यावेळेला नगरपंचायतमध्ये 17 कोटी रुपये शिल्लक होते. ते वेगवेगळ्या योजनेतले होते. ते वैशिष्ट्यपूर्ण योजनेचे जवळ-जवळ 5.5 कोटी रुपये शासनाने परत घेतले. कारण त्याचा योग्य पद्धतीने नियोजन न केल्यामुळे आणि ते खर्च न झाल्यामुळे शासनाने ते परत घेऊन गेले. आता गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा हे झाले त्याच्यानंतर किती आता त्यांच्याकडे निधी शिल्लक असू शकतो नगरपंचायतीमध्ये? माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी नवीन काही निधी आणलाच नाही. जो काय जिल्हा नियोजनचा जो वार्षिक निधी सगळ्या नगरपंचायतला येतो तोच आला. त्याच्या व्यतिरिक्त आला नाही. जो आम्ही पैसे ठेवले होते तेच पैसे खर्च केले. ह्याच्या व्यतिरिक्त काही त्यांनी नवीन निधी आणला नाही. तुमची सत्ता आली तर तुम्ही गुहागर शहरवासियांसाठी कोणत्या योजना राबवणार? कोणती विकास कामं प्रामुख्याने करणार? आमचं एक पहिल्यांदाच ब्रीदवाक्य होतं की गुहागर म्हणजे जर आपण नगरपंचायत आमच्या ताब्यात दिलं तर जे काय आता प्रश्न आहेत, डीपीचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यासारख्या ज्या गोष्टी असतील त्या आदरणीय आमदार साहेबांच्या सहकार्याने आपण त्या बदल करण्यासाठी प्रयत्न करू. 24 तास पाण्याचा जो प्रश्न आम्ही अर्धवट ठेवलेला आहे, कारण आमची सत्ता 5 वर्ष होती. त्याच्यानंतर ते पूर्ण नाही झाले. ते 24 तास पाण्याचा पर्यटनाच्या दृष्टीने जे काही विषय अडकलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने काम करू. लोकांना रोजगार कसं मिळेल, स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये रोजगाराच्या संध्या कशा उपलब्ध होतील, ह्याचा आम्ही नक्की विचार करू. तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष होतात तेव्हा तुम्ही असं जनतेला गुहागरचे आश्वासन दिलं होतं, की मी 5 वर्षामध्ये पाणीपट्टी किंवा घरपट्टी वाढवणार नाही. मात्र गेल्या 5 वर्षामध्ये ती वाढवली गेली. याबद्दल आपलं मत काय? आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्येच पहिल्या दिलं होतं, की आम्ही 5 वर्ष पाणीपट्टी, घरपट्टी वाढवणार नाही. त्याप्रमाणे आम्ही 2017 पर्यंत एकही रुपयाची वाढ केली नाही. पण आता जवळ-जवळ 50% घरपट्टी आणि पाणीपट्टीची वाढ झालेली आहे. पुन्हा आम्ही जर सत्तेत आलो, तर आम्ही पुढे 5 वर्ष घरपट्टी, पाणीपट्टी वाढवणार नाही, एवढं मी आश्वासित करतो आपल्याला. आणि गुहागरचा विकास करण्याच्या दृष्टीने आमचं ब्रीदवाक्य आहे, एकच ध्यास गुहागरचा विकास. त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करू, असं आपल्याला आश्वासित करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. हे होते माजी नगरसेवक जयदेव मोरे. यांनी सर्व इतिहास सांगितला त्यांच्या 5 वर्षाचा, नंतरच्या 5 वर्षाचा आणि आता पुढे त्या 5 वर्षामध्ये काय विकास कामे करणार आहेत, हेही त्यांनी मला सांगितलंय. कॅमेरामन गणेश किरवेसह उमेश शिंदे, गुहागर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.